सो होय गाईज, तर आता वाजलेत 8:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय आता, माहित नाही इथून आहे रस्ता, तर आम्ही चाललोय आता घाटात आणि तिथे गंगा नदी आहे. तर तुम्हाला माहिती आहे आमचं लग्न आत्ताच नवीन झालं होतं, तर ते म्हणतात ना की ते बांगड्या वगैरे चिवड असतात ते काय असतं ते, पण ते आम्ही एक सहज आणि मी प्लॅन केला छोटासा म्हणून इकडे आलोय. लग्न पण झालं होतं नवीन तर आम्ही विचार केला की चुडा जो आहे तो आपण गंगेमध्ये सोडून देऊ असा विचार केला सरिताने मी. तर आता वाजले 8:30 आणि आम्ही आता निघालोय. तर इथे एक हा घाट आहे, कुठला घाट आहे सरिता इथे समोर? हरिश्चंद्र घाट ना. तर समोर आहे हरिश्चंद्र घाट आहे इथे आणि आम्ही आता खाली उतरतोय पुढे. शकता इकडे गंगा नदी आहे आणि हे आहे सरिता. तर आम्ही जो प्लॅन केला की जो चुडा आहे ना हा उतरवण्याचा प्लॅन केला की आपण तो काढून गंगा नदीला सोडूया असं प्लॅन केला आहे सर. तर काय वाटतं तुला? हां, तर तुम्हाला काय वाटतं, चांगलं केलं की कसं केलं तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा ही गंगा नदी आहे आणि सरिता चालले आता. तर दाखव, हे बघा सरिता गेले तिकडे. फेक नाही, सोड ना असं नाही, सोड असं नको, सोड ना असं असं सोड. आता देऊन आपण आहे सोडलं तर मग जाऊन दे ना. सो चुडा आम्ही गंगेला सोडून दिला इथं मस्त. तर आम्हाला तर चांगलं वाटलं, बट तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ॲक्च्युली आमचं प्लॅन वगैरे नव्हता असं काय करायचं, पण आलो होतो म्हणून सगळ्या गोष्टी केल्या आणि अचानक प्लॅन झालो, आम्ही अचानक आलो सगळ्या गोष्टी इकडे. 10 दिवसाचं आमचं फिरण्याचं हे होतं आणि फिरलो आम्ही इकडे. बट सगळ्या गोष्टी छान झाल्या, एकदम मस्त झाले. आणि समोर इकडे हे केदार घाट आहे, जिथे आम्ही स्टार्टिंगला जेव्हा आलो पहिल्यांदा तेव्हा इथून एंट्री केली होती. केदार घाटावरून एंट्री केलो तेव्हा ते सगळं कार्यक्रम इकडे झालं वगैरे. बट खूप चांगलं वाटलं आम्हाला. सो कधी आलात तर नक्कीच या, काशी ट्रिप नक्कीच काढा तुम्ही. सो मी तर खूप खुश आहे कारण की लग्नानंतर लगेच आम्ही इकडे आलो. सो थँक्यू सो मच गाईज, बाय.